हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर मोरजकर सिस्टर्स कॉर्नर. तर आज तुम्हाला आम्ही पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. तर आम्ही आता इथे 1 किलो चणा डाळ घेतोय. आता आपल्याला ही डाळ व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि मग ते आपल्याला भिजत ठेवायचे. आता ही आम्ही डाळ 2 तासच भिजत ठेवते. तुम्ही डाळ पूर्ण रात्रभर पण भिजत ठेवू शकतात, जेणेकरून ती डाळ लवकर शिजेल. आपण ही आता डाळ शिजत ठेवले आणि शिजत ठेवताना आपण 2 चमचे हळद टाकले आणि 1 चमचा तेल टाकले. तुम्ही बघू शकता आपली डाळ आता थोडीफार शिजत आली. डाळीवरचा जो फेस येतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. आपण मध्ये मध्ये चेक करत राहायचं की आपली डाळ नीट शिजली आहे की नाही. थोडं मध्ये ढवळत राहायचं. अशा पद्धतीने आपली डाळ शिजून झाली आहे. आता आपण याचं पाणी काढून घेऊया. हे पाणी आपण कटाच्या आमटीसाठी वापरणार आहोत. डाळीच्या पाण्यापासूनच कटाची आमटी बनवतात. आता ही आपण डाळ वेगळी करून घेतोय. आपण आता पीठ मळायला घेणार आहे. आपण इथे 1 किलो मैदा घेतलाय, तो आपण आता चाळून घेतोय. एक किलो मैदा आपण का घेतला, कारण की आपण बरोबर 1 किलो डाळ घेतली. तुम्ही जेवढे डाळीचं प्रमाण घ्याल तेवढं तुम्हाला पिठासाठी प्रमाण घ्यायला लागेल. आता आपण यातलं 1 किलो मैद्यामधलं 1 प्लेट आपण काढून घेतोय आणि तेवढीच 1 प्लेट आपण आता त्याच्यात गव्हाचं पीठ टाकणार आहोत. एक आणि अर्धा चमचा हळद, एक चमचा आणि अर्धा चमचा मीठ, म्हणजे तुम्हाला जेवढं चवीला लागेल तेवढं तुम्ही टाकू शकतात. 2 चमचे तेल, आता हळूहळू पाणी टाकायचं आपल्याला त्याच्यात आणि पीठ मळून व्यवस्थित मऊ असं पीठ मळून घ्यायचं.
अशा पद्धतीने आपलं पीठ मळून झाले. आता आपण हे 15 ते 20 मिनटं झाकून ठेवते. सारणासाठी आपण इथे 1 किलो गूळ घेतले, ते आपण बारीक करून घेतोय. गूळ आपण वितळायला ठेवतोय. तर या गुळामध्ये आपण 2 चमचे तूप टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपलं एक गूळ वितळून झाले. तुम्हाला दिसलं की जरा असं आपलं गूळ वितळायला आले, तसं तुम्ही त्याच्यात लगेच डाळ टाकून घ्यायचे, म्हणजे ते दोन्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने एकजीव होईल. चिमूटभर आपल्याला मीठ टाकायचे. अशा पद्धतीने आपलं सारण तयार झाले. तर आम्ही सारण वाटण्यासाठी आम्ही 2 पद्धती वापरल्या आहेत. एक चाळणीची पद्धत आणि एक पाट्याची. तर चाळणीवर अशा पद्धतीने तुम्ही सारण वाटू शकतात. ही एक पाट्यावर आम्ही दोन्हीवर आम्ही सारण वाटून घेतलं होतं. तर आम्ही आता पाट्यावर वाटतोय. बघा अशा पद्धतीने आपलं सारण तयार झाले. आता पुरणपोळी कशी करायची हे बघा. पुरणपोळीमध्ये सारणाचा गोळा घ्यायचा असतो आणि पिठाचा गोळा कमी घ्यायचा असतो. बघा पुरणपोळी भाजताना पण तुम्ही तूप लावून भाजू शकता. त्याने
चांगली चव येते पुरणपोळीला. तुम्ही बघा आमची पुरणपोळी कशी फुलून आली आहे. तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने पीठ मळाल तेवढ्या चांगल्या पद्धतीने तुमची पुरणपोळी लाटली पण जाईल आणि फुलली आता भाजताना पण अशी चांगली फुलून येईल. अशा प्रकारे आपली पुरणपोळी तयार आहे. आता आम्ही तुम्हाला कटाची आमटी कशी बनवतात हे दाखवणार आहोत. तर कटाच्या आमटीसाठी आम्ही इथे सुकं खोबरं घेतले, कांदा, आलं, मिरची, कोथिंबीरीची देठ आम्ही याच्यात टाकले तसेच चवीपुरता. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचे असेल तुम्ही टाका, नाही टाकले तरी चालतील. आता हे आपण खोबरं हे सगळं मिरची वगैरे सगळं आपण आता व्यवस्थित भाजून घेणार आहोत वाटपासाठी. आता फोडणीसाठी डाळीच्या फोडणीसाठी आपण तेल टाकले, त्यात 2 चमचे मोहरी टाकतोय. हळद, जिरं, 1 चमचा जिरं टाकले आपण. थोडीसे हे टाकले हिंग, लसूण, सहा 7 कढीपत्त्याची पानं टाकतोय आपण. कांदा, कोथिंबीर, दोन चमचे लाल मसाला, 1 चमचा गरम मसाला आणि मगाशी आपण जे वाटण वाटलं ते आता आपण वाटप टाकतोय. चांगलं ढवळून घ्यायचं. यात आपण आता डाळीचं पाणी टाकणार आहोत. म्हणजे आता चवीपुरतं मीठ टाकायचे. अशा प्रकारे आपली कटाची आमटी तयार आहे. तुम्हाला पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.
बारा नाक्याच्या देवा महाराजा आज जो शिमग्याचा सण सगळे विजय असो तर नारळ वाढून झालेला आहे. तरी आता थोड्याच वेळात होळी पेटवण्यात येईल. तर होळी पेटवण्याच्या वेळेला सर्व रहिवाशांना नम्रतेची विनंती की होळीपासून आपण थोडं लांब उभं राहायचं आणि लहान मुलांना देखील लांब अंतरावर उभं ठेवायचं आहे, जेणेकरून होळीचा जी आग प्रज्वलित होईल त्याचा कोणाला त्रास होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. हॅलो 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 आवाज द्या आवाज द्या आवाज द्या. सर्व लहान मुलांनी महिला भगिनी लाभ सरकून घ्यायचे. होळी प्रज्वलित करण्यात आलेली आहे. कृपया सर्व महिला भगिनींना विनंती करायची की लाभ उभं राहायचे. होळी प्रज्वलित झालेली आहे. फेकायचे नाही. काम उभे राहून नारळ फेकायचे नाही. हॅलो हॅलो हॅलो